अध्यक्ष महोदय, सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या समर्थनार्थ चर्चेसाठी मी आज या ठिकाणी उभी आहे। अध्यक्ष महोदय, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधील जिजाऊ, अहिल्या, रमाबाई, सावित्रीबाई तसेच देवाभाऊंच्या सगळ्याच लाडक्या बहिणींनी भरभरून मतदानरूपी आशीर्वाद हे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारला दिले आणि अतिशय चांगले आशीर्वाद देऊन भक्कमपणे हे सरकार आणले। त्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करते। अध्यक्ष महोदय, 2014, 2019 आणि आता 2024च्या निवडणुकीचे निकाल पाहिलेत तर सतत 3 वेळा भाजपा महायुतीचे सरकार निवडून आलेले। दुसऱ्यांदा दगाबाजी झाली। काही काळापुरता फेसबुक सरकारचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेने घेतला आणि त्याच वेळेला संकल्प केला होता की याच्या पुढे ऑनलाईन सरकारला त्या ठिकाणी आपण पाठिंबा द्यायचा नाही। अध्यक्ष महोदय, गेल्या 30 वर्षात 1995 पासून महाराष्ट्रात कोalitionचं गव्हर्नमेंट त्या ठिकाणी आलेलं आहे आणि कुठल्याही एका पक्षाला 100 ही त्या ठिकाणी गाठता आलेले नाही। परंतु 2014 पासून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला मात्र सातत्याने वाढीव मताने 100 पेक्षा जागा त्या ठिकाणी मिळवून दिलेल्या आहेत आणि याला कारणीभूत जर काही असेल तर ते देवाभाऊंचं गुड गव्हर्नन्स, इज ऑफ डुईंग बिझनेस आणि ट्रान्सपरन्सी इन द सिस्टीम। अध्यक्ष महोदय, 2024 साली सुद्धा म्हणजे आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्व विभागांना 100 दिवसाचे टार्गेट देऊन हे सरकार जलद गतीने कारभार करत आहेत। नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने 10 दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आखलेला आहे। कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी प्रचिती नागरिकांना विविध शासकीय कार्यालयामध्ये येते, परंतु या 10 दिवसाच्या कृती कार्यक्रमामुळे जे काही सर्वसामान्य जनतेचे शासकीय कार्यालयातले विषय वर्षानुवर्ष त्या ठिकाणी पेंडिंग पडलेले आहेत ते विषय आता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मार्गी लागतील। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे गुजरातमध्ये पळवले जातात असा कांगावा गेल्या 2-2.5 वर्षापासून विरोधक हे सतत करत आलेले आहे। या विरोधकांच्या टीकेला सुद्धा आदरणीय देवाभाऊंनी त्यांच्या कृतीतून उत्तर दिले। दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिटमध्ये भारताने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 30 लाख करोड गुंतवणुकीचे करार त्या ठिकाणी केलेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्राने 75% गुंतवणूक त्या ठिकाणी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये एवढी मोठी गुंतवणूक आतापर्यंत कधीही महाराष्ट्राने केलेली नाही आणि जी काही थोडी बहुत गुंतवणूक महाराष्ट्राने केलेली असेल ती फक्त आणि फक्त ठराविक महाराष्ट्रातल्या भागापुरतच मर्यादित होती। परंतु यावेळेला देवाभाऊंनी जी गुंतवणूक करार केलेले आहे याच्यामध्ये मुंबई पुण्यासोबतच मागासलेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकीचे करार त्या ठिकाणी झालेले आहेत। परंतु अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आमच्या विदर्भातील अमरावती विभागामध्ये मात्र कुठलाही करार त्या ठिकाणी झालेला नाहीये। अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या माध्यमातून माझी विनंती आहे, आमचा जो विदर्भ डिव्हिजन आहे या विदर्भ डिव्हिजनमध्ये अमरावती येथेच खूप मोठा टेक्सटाईल पार्क त्या ठिकाणी उभारलेला आहे। अजूनही त्या ठिकाणी खूप मोठी स्कोप आहे। तरी सभागृहाच्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे की आमचा अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या 4-5 जिल्ह्यांसाठी एक चांगला औद्योगिक मोठा प्रकल्प येणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आमच्या भागातील तरुणांना त्या ठिकाणी रोजगार अध्यक्ष महोदय उपलब्ध होईल। अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सारखं अस्मानी संकट त्या ठिकाणी आलेलं होतं। कोविड सारखं सुलतानी संकट सुद्धा त्या ठिकाणी होतं। कुठलीही पर्वा न करता कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला होता। त्याच वेळेला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संकल्प केला होता की जेव्हा कधी आपण सत्तेमध्ये येऊ तेव्हा शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा कसा उपलब्ध करून देता येईल याच्यावरती आपण त्या ठिकाणी काम करू। आणि अध्यक्ष महोदय, मला आज सांगायला आनंद होतो की ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देत आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत, अखंड आणि मोफत वीज पुरवठा हा सोलार पार्कच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष मिळणार आहे। अध्यक्ष महोदय, आतापर्यंत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला घरकुलाचा लाभ मिळाला नाही, परंतु आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाह
यांच्या हस्ते देवाभाऊ यांच्या संकल्पनेतून नुकतंच राज्यातील 20 लाख कुटुंबांना त्या ठिकाणी घरकुल मंजूर झाले आणि यातील जवळपास 10 लाख कुटुंबांना घरकुलाचा पहिला हप्ता देखील मिळाला। अध्यक्ष महोदय, गेल्या वेळेला सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये माझ्या चिखली मतदारसंघातील नगरपालिकेच्या हद्दीमधील जवळपास विदर्भातून सगळ्यात जास्त घरकुल आम्ही त्या ठिकाणी मंजूर केलेत। परंतु हे जे हप्ते देण्याची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम कुठेतरी त्या ठिकाणी आपण बदलली पाहिजे। पहिला हप्ता पडल्यानंतर जे काम त्या ठिकाणी नागरिक करतात ते काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच दुसरा हप्ता त्यांना मिळाला पाहिजे। परंतु अध्यक्ष महोदय, प्रत्यक्ष फील्डवरती मात्र तसं होत नाही। गोरगरीब जनतेला नगरपालिका सीओ असेल किंवा मग ग्रामीण भागातील जनतेला हे बीडीओकडे सतत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या हप्त्याची त्या ठिकाणी सोय त्यांना करावी लागते। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने महिलांच्या सर्व्हायकल कॅन्सर बाबत अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे। यासाठी मी स्वतः बऱ्याच दिवसापासून प्रयत्नशील होते आणि माझ्या मतदारसंघातल्या ज्या आमच्या मायमाऊल्या आहेत यांना सर्व्हायकल कॅन्सरची जी व्हॅक्सिन आहे ती आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती आणि त्यावेळेला अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळाला होता आणि त्यामुळे मी सरकारला सुद्धा मागणी केली होती की ही जी सर्व्हायकल कॅन्सरवरची व्हॅक्सिन आहे आपण सरकार म्हणून त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातील महिलांना ही मोफत द्यावी। अध्यक्ष महोदय, या संदर्भात तत्कालीन आरोग्यमंत्री भारतीताई यांना सुद्धा आम्ही ही मागणी केली होती। भारतीताईंनी तत्काल ही मागणी मान्य करत भारतामध्ये संपूर्ण ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत हे अभियान सुरू केले। त्याबद्दल मी खूप सरकारचे, केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करते। अध्यक्ष महोदय, सर्व्हायकल कॅन्सरचे निदान व्हावे यासाठी मी माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय आणि धाड ग्रामीण रुग्णालय येथे सर्व्हायकल कॅन्सरचे निदान होण्यासाठी स्क्रीनिंग मशीन त्या ठिकाणी बसून घेतलेले आहे आणि त्याचा फायदा गोरगरीब जनतेला, गोरगरीब माता भगिनींना खूप चांगल्या प्रमाणात होतो। अध्यक्ष महोदय, भारतामध्ये दरवर्षी जवळपास 2 लाख महिलांचा मृत्यू हा सर्व्हायकल कॅन्सरमुळे होतो आणि सर्व्हायकल कॅन्सरचं निदान जर का झालं तर नक्कीच हे मृत्यूचं प्रमाण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्याला कमी नाही म्हणत मी, हे पूर्णतः आपल्याला थांबवता येतं। परंतु ह्या ज्या स्क्रीनिंग मशीन आहेत, माझी विनंती आहे सभागृहाच्या माध्यमातून या स्क्रीनिंग मशीन आपण संपूर्ण जेवढे आपले पीएचसी सेंटर आहेत किंवा शासकीय रुग्णालय आहेत त्या सर्व शासकीय रुग्णालयामध्ये सर्व्हायकल कॅन्सरच्या स्क्रीनिंग मशीन अध्यक्ष महोदय आपण उपलब्ध करून द्यावात। अध्यक्ष महोदय, अंत्योदयाला जो संकल्प सन्माननीय पंडितजी दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेला आहे त्याच दृष्टिकोनातून महायुतीचे सरकार वाटचाल करत आहे आणि तीच बाब राज्यपालांच्या अभिभाषणामधून सुद्धा दिसून येत आहे। त्याच्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणाचं मी समर्थन करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।